नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा किंवा थेट संघर्ष झाला होता तो म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये। मात्र यावेळी स्वतंत्रपणे लढून देखील शिंदेच्या शिवसेनेनं मोठा ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेनं विशेषतः कोकणामध्ये मोठा विजय मिळवलेला आहे। कोकणामधल्या काही महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबतच राज्यामध्ये कुठकोणत्या नगर परिषदांवर शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा फडकलाय हे आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओद्वारे। सगळ्यात सुरुवात करूया ती तळ कोकणापासून, कारण तळ कोकणामध्ये कणकवली आणि मालवण या दोन नगर परिषदा शिंदेच्या शिवसेनेने जिंकलेल्या आहेत। या दोन्ही नगर परिषदांवर नगराध्यक्षही शिंदेच्या शिवसेनेचे विजयी झालेत। निलेश राणे यांनी त्यांचेच बंधू नितेश राणे यांचा या दोन नगर परिषदांमध्ये मोठा पराभव केलेला आहे। त्यामुळे तळ कोकणामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा रोवला गेलेला आहे। त्यानंतर खेडमध्ये योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय, ऐतिहासिक असा विजय शिंदेच्या शिवसेनेला मिळालेला आहे, कारण जवळपास 21 पैकी 17 जागी त्यांचेच नगरसेवक निवडून आलेत आणि नगराध्यक्ष देखील शिंदेच्या शिवसेनेचा झालाय। त्यानंतर ऐतिहासिक विजय मिळालाय तो रायगड जिल्ह्यामध्ये, कारण रायगडमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होता। तटकरे विरुद्ध भरत गोगावले असा थेट वाद अतिशय विकोपाला गेलेला होता। अगदी शेवटच्या मतदानाच्या दिवसापर्यंत मोठा संघर्ष इथे पाहायला मिळालेला होता। मात्र तिथेही भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं मोठा विजय मिळवलेला आहे। त्यामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचीच हवा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेली आहे। यानंतर आपण जाऊया सोलापूर जिल्ह्यामध्ये, कारण सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील हे एकटे पडलेले होते। भाजपचे पालकमंत्री आणि तिथले मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शहाजी बापू पाटील असा जोरदार संघर्ष आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला होता। मात्र शहाजी बापूंनी क्लीन स्वीप दिलेली आहे जयकुमार गोरेंना आणि जवळपास 17 जागांवर शहाजी बापूंची एकहाती सत्ता आलेली आहे। त्यामुळे या नगर परिषदेवर देखील शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा रोवला गेलेला आहे। त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या नगर परिषद आहेत जिथे शिंदेच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे। त्यापैकी पुढचा जो पट्टा आहे, जो शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो, तोच पालघर डहाणू इथे देखील शिंदेच्या शिवसेनेला विजय मिळालेला आहे। त्यासोबतच मुरगुड, जयसिंगपूर, हातकणंगले, कुरुंदवाड, जुन्नर, मनसर, राजगुरुनगर आणि चाकण या नगरपालिकांमध्ये देखील शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा आहे। अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं तिथे स्थानिक आघाड्या केल्या होत्या। एकनाथ शिंदेचा या निवडणुकीतला स्ट्राइक रेट हा अतिशय चर्चेतला आणि उत्तम आहे, कारण जवळपास 135 ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी 50 पेक्षा जास्त नगराध्यक्ष त्यांचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे शिंदेच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्या या विजयाला विशेष महत्त्व आहे।